चला तर मग मंडळी, चटणीचा वापर न करता अशी खास झणझणीत भाजी बनवू. साधी सोपी रेसिपी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात पण खास मसाल्याचा वापर करून हॉटेललाही मागे टाकेल अशी चवदार बटाट्याची भाजी बनवणार आहे. एकदा खाल्ली तर बोटं चाकत राहाल याची खात्री मी देते. या ठिकाणी मी 5 ते 6 मध्यम आकाराचे बटाटे घेतले. बटाटे छान कट करून स्वच्छ धुवून घेतले. जाड बुडाचा गंज घेतला, त्यामध्ये सर्व धुतलेले बटाटे टाकून दिले. बटाटे उकडताना कुकरमध्ये उकडा किंवा जाड बुडाचा गंज घ्या. आता या ठिकाणी स्वच्छ धुतलेल्या बटाट्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकले आणि त्याला उकडण्यासाठी गॅसवर ठेवले. गॅसवर उकडताना छान असा मऊ होऊ द्यायचा. सुरुवातीला कमी पाणी टाकून छान असा 15 ते 20 मिनिटं उकडू द्यायचा. बटाटा शिजलेला आहे. थंड झाल्यानंतर त्याची वरची साल काढून एका पातेल्यामध्ये टाकून देऊ. आता इथे एक सोपी ट्रिक बघा. बटाट्याची सर्व साल काढल्यानंतर ते सुरीने न कापता चमच्याने कट करून घ्या. यामुळे ते लवकर कट होणार आणि भाजीला छान टेक्स्चर येणार. तुम्हाला हा व्हिडिओ जरी आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही या पद्धतीने रेसिपी बनवली का कमेंटमध्ये नक्की सांगा. गॅस पेटला. गॅसवर पातेलं ठेवले. त्यामध्ये थोडे तेल टाकून कडकडीत करून घेतले. कढईमधले तेल थोडे तपले की त्यामध्ये जिरे मोहरी टाका. जिरे मोहरी तडतडली की कढीपत्ता टाकायचा. 2 मोठे कांदे छान बारीक कट करून यामध्ये टाकले. छान मंद आचेवर परतून घेतले. आता येतो यात आपला खास मसाला. यामध्ये करमीचे 2 तुकडे, 2 ते 3 लवंगा आणि मिरे टाकलेले आहे. यामुळे भाजीचा सुगंध संपूर्ण घरात दरवळतो. सोबतच यामध्ये ठेचलेला लसूण टाकून छान परतून घेतले. आज आपण यामध्ये अजिबात लाल तिखट वापरणार नाही आहे. त्याऐवजी 3 ते 4 हिरवी मिरची ठेचून घेतलेला पेस्ट. हिरवी मिरची मुळे या भाजीला धाब्यावर मिळते तशी चव येते. छान मंद आचेवर परतून घेतले. चवीप्रमाणे मीठ आणि थोडी हळद, थोडा धनिया पावडर टाकून छान परतून घेतले. जर तुमच्याकडे ओला वाटाणा असेल तर वाटाणा टाका. नाही टाकला तरीही चालेल. याचा थोडा पावड वाढवून छान परतून घेतले. हळदीचा रंग छान खुलला की आपले कट केलेले उकडलेले बटाटे घाला. आता हे सर्व मिश्रण एकजीव फिरवून घ्या. लाल तिखट नसतानाही भाजीचा रंग बघा किती सुरेख दिसत आहे. झाकण न ठेवता 2 ते 3 मिनिटे असेच मिक्स करत राहावे आणि छान असे मिक्स करून घ्यावे. शेवटी भरपूर हिरवागार फ्रेश कोथिंबीर वरतून टाकायचा. सुगंध आणि चव दुप्पटीने वाढते. मी ही भाजी डब्यात किंवा भाकरीसंग किंवा चपातीसोबत किंवा वरणासंग तोंडी लावायला खाऊ शकता. तयार आहे आपली झटपट आणि अतिशय चविष्ट बटाट्याची सुकी भाजी. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.